पहिल्यांदा बेसिक स्ट्रक्चरचं जे डॉक्ट्रिन आहे हे डॉक्ट्रिन डिफाईन केलं। आणि आपण जर बघितलं तर हा प्रवास कसा आहे, गोलकनाथच्या केसमध्ये ज्युडिशियरीने सुप्रीमसी एस्टॅब्लिश केली। ती ज्युडिशियरीची सुप्रीमसी पार्लमेंटने म्हणजे स्वर्गीय श्रीमती इंदिराजींनी 24व्या घटना दुरुस्तीने निरस्त केली। पुन्हा केशवानंद भारतीमध्ये त्या ठिकाणी ज्युडिशियरीने आपली सुप्रीमसी सांगितली। 42व्या घटना दुरुस्तीने पुन्हा ती ज्युडिशियरीची सुप्रीमसी संपवली आणि पार्लमेंटची सुप्रीमसी सांगितली। पण मिनर्वा मिल्स केस यापेक्षा वेगळी आहे। मिनर्वा मिल्स केसने सांगितलं ज्युडिशियरी पण सुप्रीम नाही, पार्लमेंटही सुप्रीम नाही, केवळ आणि केवळ संविधान सुप्रीम आहे आणि संविधानाची सभागृहाची कामकाजाची वेळ आजचं कामकाज संपेस्तोपर्यंत वाढवण्यात येत आहे। सुप्रीमसी ऑफ संविधान कॉन्स्टिट्यूशन एस्टॅब्लिश केली आणि त्याच्यामध्ये बेसिक स्ट्रक्चरचं डॉक्ट्रिन आलं। आणि मग त्याच्यात बेसिक स्ट्रक्चरचं डॉक्ट्रिन काय आहे तर संविधान सर्वोच्च, संसदही नाही आणि न्यायपालिका पण नाही। भारताची एकता व एकात्मता याच्या विरोधात कुठला कायदा करता येणार नाही, न्याय निर्णय देता येणार नाही। लोकशाही संघराज्य पद्धतीचे सरकार हा आत्मा आहे, याच्यामध्ये अमेंडमेंट करता येणार नाही। फेडरल कॅरेक्टर जे आहे कॉन्स्टिट्यूशनचं हे बदलता येणार नाही। संविधानाची धर्मनिरपेक्षता बदलता येणार नाही। सेपरेशन ऑफ पॉवर हे बदलता येणार नाही। व्यक्तिगत आणि मूलभूत स्वातंत्र्य हे बदलता येणार नाही। कायद्यानेच राज्य करावं लागेल, ऑर्डरने नाही, हे बदलता येणार नाही। ज्युडिशियल रिव्ह्यूचा पॉवर हा संवैधानिक पॉवर आहे, त्यामुळे एखाद्या कायद्याचा ज्युडिशियल रिव्ह्यू होणार नाही असं जे 42व्या घटना दुरुस्तीने हे करता येणार नाही। हे बेसिक स्ट्रक्चरमध्ये आलं। संसदीय पद्धत, समतेचे नियम, फ्री अँड फेअर इलेक्शन, संसदेला संविधान संशोधनाचे मर्यादित अधिकार आणि रिट ज्युरिस्डिक्शन या गोष्टी नॉन निगोशिएबल आहेत। मिनर्वा मिल्स केसमध्ये सांगितलं या गोष्टी नॉन निगोशिएबल आहेत, याच्यामध्ये परिवर्तन करता येणार नाही। त्यामुळे संविधान बदलणार असा टाहो फोडणाऱ्यांनी आणि छाती बडवणाऱ्यांनी हे समजून घेतलं पाहिजे की आता संविधान बदलण्याचा अधिकार कोणालाच नाही। हे जे संविधान 1967 ते 1977 सातत्याने बदलण्याचं काम त्या कालखंडात झालं। त्यामुळे सुप्रीम कोर्टाने शेवटी हे लक्षात घेतलं की संविधानातली लवचिकता ही जर अशीच राहिली आणि याचं योग्य इंटरप्रिटेशन झालं नाही तर जे बाबासाहेबांनी सांगितलं आहे की कुठलंही संविधान वाईट नसतं, संविधान वागवणारे कसे आहेत याच्या आधारावर ते संविधान चांगलं किंवा वाईट ठरतं। हे 67 ते 77च्या काळात पाहिल्यानंतर या मिनर्वा मिलच्या केसमध्ये त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं हा निर्णय झाला। आणि म्हणून लक्षात ठेवलं पाहिजे की आता जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत भारताचं संविधान कोणीच बदलू शकत नाही। जयंतराव, पुढच्या निवडणुकांकरता नवीन काहीतरी कॉइन करा, नवीन नरेटिव्ह तयार करा। संविधानाला खतरा नाही आहे, खतरा झाला होता तो संपलेला आहे, आता कोणीही खतरा करू शकत नाही। त्यामुळे दुसऱ्या कुठल्या तरी गोष्टीवर आपली एनर्जी ही आपण खर्च करावी असं मला वाटतं। CEN न्यूज, देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर।